नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं स्वागत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला पोलिसांनी अटक केली आहे. अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी पोलिसांनी राज कुंद्राला बेड्या ठोकल्यात. हॉटशॉट या ॲपच्या माध्यमातून हे चित्रपट अपलोड केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आणि यावरच आहे आपला आजचा शो डर्टी पिक्चर. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती एक सेलिब्रिटी आणि उद्योगपती म्हणून राज कुंद्राची ओळख होती. पण आता त्याची एक वेगळीच ओळख समोर आली आहे. अश्लील चित्रपट निर्मितीसाठी पैसे पुरवल्याचा त्याच्यावर आरोप असून पोलिसांनी त्याला गजाआड केलाय. राज कुंद्राच्या अटकेमुळे संपूर्ण बॉलिवूड हादरून गेलाय. पाहूया. पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला अटक. अश्लील चित्रपट निर्मितीचा राज कुंद्रावर आरोप. व्हॉट्सअप चॅटमुळे प्रकरणाचा पर्दाफाश. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे. अश्लील चित्रपट निर्मिती केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. उद्योगपती म्हणून ओळख असलेल्या राज कुंद्राचं हे नवं रूप उघड झाल्यानं बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. राज कुंद्राच्या व्हॉट्सअप चॅटवरून अश्लील चित्रपट निर्मितीच्या उद्योगाचा पर्दाफाश झालाय. ज्या तरुणींची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे, याचबरोबरीनं अशा तरुणींना किंवा सिनेमामध्ये, सिरियलमध्ये, वेबसिरीजमध्ये काम करायचं आहे असं स्वप्न उराशी बाळगून ज्या तरुणी मुंबईमध्ये काम शोधायला यायच्या, अशा तरुणींना हेरून त्यांच्याकडून एखादा पॉर्न सीन म्हणजेच अश्लील चित्रीकरण शूट करायचं आणि त्याच चित्रीकरणाच्या आधारावर त्यांना ब्लॅकमेल करून या पॉर्न फिल्मच्या जाळ्यामध्ये ओढायचं, ही संपूर्ण मोडस ऑपरेंडी या प्रकरणात वापरली गेली होती. सोमवारी रात्रीपासून पोलिसांनी राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावलं. 3-4 तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली. खरं तर 5 महिन्यांपूर्वी हे प्रकरण उघडकीस आलं. अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ते एका ॲपवर रिलीज केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात एक गुन्हा दाखल केला होता. मुंबईतल्या मड परिसरातल्या एका बंगल्यावर छापा टाकून अश्लील चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ग्रीन पार्क बंगल्यावर पोलिसांनी धाड टाकली. तिथं अश्लील चित्रपटांचं चित्रीकरण केलं जात होतं. त्या बंगल्यात पोलिसांनी 5 जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या 5 जणांमध्ये 2 अभिनेत्री आणि 2 तरुणींचा समावेश होता. त्या तरुणी बॉलिवूडमध्ये काम मिळेल या आशेनं आल्या, मात्र त्यांच्यावर अश्लील चित्रपटात काम करण्याची वेळ आली. हे चित्रपट विविध समाज माध्यमांवर प्रदर्शित केले जात होते. मुंबईतील मड भागात एका लोकेशनवरती अश्लील चित्रफित बनवण्याचे म्हणजेच पॉर्न फिल्म बनवण्याचे शूटिंग सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांना त्यांच्या खबरांमार्फत मिळाली होती. मुंबई पोलिसांनी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्या लोकेशनवरती धाड टाकली असता त्या ठिकाणी अश्लील चित्रफित बनवण्याचे काम सुरू असल्याचे मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत मुंबई पोलिसांनी एकूण 7 जणांना अटक केली होती. यामध्ये एका अभिनेत्रीचा देखील समावेश होता. या प्रकरणाच्या तपासात राज कुंद्राचं नाव समोर आलं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी याचा सखोल तपास सुरू केला. राज कुंद्राविरोधात त्यांच्या हाती सबळ पुरावे लागले आणि या प्रकरणात आतापर्यंत 11 लोकांना अटक करण्यात आली आहे. अश्लील चित्रपटांच्या निर्मितीसाठी अर्थपुरवठा केल्याचा राज कुंद्रावर आरोप आहे. ब्रिटनचा रहिवासी असलेला प्रदीप बक्षी नावाचा व्यक्ती राज कुंद्राचा नातेवाईक आहे. प्रदीप बक्षीची केंद्रीन नावाची एक कंपनी असून त्या कंपनीचा मालक राज कुंद्रा असल्याचा पोलिसांना संशय आहे. तर उमेश कामत नावाची व्यक्ती भारतात या कंपनीचं कामकाज पाहते. केंद्रीन कंपनीच्या माध्यमातून अश्लील चित्रपटांच्या निर्मितीसाठी अर्थपुरवठा केल्याचा पोलिसांना संशय आहे. तसंच केंद्रीन कंपनी मार्फत हे अश्लील चित्रपट आणि अश्लील व्हिडिओ ॲपवर अपलोड केल्याचा राज कुंद्रावर आरोप आहे. दरम्यान सागरिका शोना या अभिनेत्रीनं सुद्धा राज कुंद्रावर गंभीर आरोप केलेत. उन्होंने मुझे कहा कि आप साथ में जुड़ के काम करो,
काफ़ी अच्छा रहेगा, आपको कंटिन्यू काम भी मिलता रहेगा और आप हाई पे चली जाएंगी। तो मैंने कहा ओके, आई एम रेडी। तो उन्होंने फिर ऑडिशन के लिए कहा। तो मैंने कहा अभी कोविड का टाइम चल रहा है, तो ऑडिशन कैसे ले सकते हैं हम। तो उन्होंने कहा कोई बात नहीं मैडम, आप वीडियो कॉल पे मुझे ऑडिशन दे सकते हो। वीडियो कॉल पे जब वो आए तो उन्होंने मुझसे डिमांड किया है कि आपका न्यूड ऑडिशन लेना है। तो मैं बहुत शॉक्ड हो गई कि ये न्यूड ऑडिशन, तो मैंने मना कर दिया कि आई एम नॉट इंटरेस्टेड, मैं नहीं कर सकती। राज कुंद्राच्या अटकेवरून बॉलिवूडमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपांचं अभिनेत्री गहिना वशिष्ठनं खंडन केलंय. शृंगारिक व्हिडिओला अश्लील चित्रपट ठरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा गहिनानं केलाय. नॉर्मल वीडियोस को जो पॉर्न बता करके इतना बड़ा केस बनाया गया है, उसकी वजह से आई वॉज इन साइड फॉर ऑलमोस्ट 5 months एंड उसके बाद जैसे मेरी तबीयत खराब हुई है, मैं बीमार पड़ गई हूँ। जो इन्वेस्टिगेटिव एजेंसीज हैं उन्हें अपना काम करने दीजिए, प्रोसिक्यूशन को अपना काम करने दीजिए और डिफेंस को अपना काम करने दीजिए। वो भारतीय नागरिक हैं, उन्हें हक है अपने बचाव का, अपना पक्ष रखने का। तो जो भी अदालत का फैसला आएगा वो सही होगा, दुरुस्त होगा। तो हम फैसले का इंतजार करते हैं। राज कुंद्राच्या अटकेमुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कारण भारतात अश्लील चित्रपट निर्मितीवर बंदी असून त्या संबंधित कठोर कायदा आहे. अशा प्रकरणात गुन्हा दाखल करताना पोलिसांकडून माहिती तंत्रज्ञान कायद्यासोबतच आयपीसीच्या विविध कलमांचाही समावेश केला जातो. त्यामुळे अशा प्रकरणात एखादी व्यक्ती पहिल्यांदाच दोषी आढळल्यास आरोपीला 5 वर्षांची शिक्षा अथवा 10 लाखांच्या दंडाची शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. तर दुसऱ्यांदा अशा गुन्ह्यात दोषी आढळल्यास त्या व्यक्तीला 7 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज कुंद्रा आणि त्याचा ब्रिटनमधील नातेवाईक प्रदीप बक्षी यांच्यातील व्हॉट्सअप चॅटमुळे हे प्रकरण उघडकीस आलंय. आपला हा उद्योग उघडकीस येऊ नये म्हणून राज कुंद्राने ब्रिटनमधील आपल्या नातेवाईकाच्या कंपनीशी करार केला होता. मात्र पोलिसांनी सखोल तपास करून राज कुंद्राच्या धंद्याची पोलखोल केली. अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात राज कुंद्राचा सहभाग असल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आलाय. पोर्नोग्राफीच्या व्यवसायातून राज कुंद्राला भली मोठी कमाई होत असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं. राज कुंद्राला अटक केल्यानंतर मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी पोलीस कस्टडीची मागणी करताना पोलिसांनी काही महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा केलाय. राज कुंद्राच्या फोनमधील व्हॉट्सअप चॅटवरून या प्रकरणातले महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेत. पोलिसांनी या प्रकरणी एकूण 12 आरोपींना अटक केलेली आहे. यात आरोपी क्रमांक 7 उमेश गणपत कामत याच्या जबाबातून राजकुंद्रा यांचे नाव समोर आले होते. राजकुंद्रा हे सर्व या व्यवसायामध्ये लक्ष घालायचे आणि याच्याकरता त्यांनी व्हॉट्सअपवरती एच अकाउंट नावाचा एक ग्रुप बनवला होता. ज्या ग्रुपमध्ये राजकुंद्रा यांच्यासह फक्त 5च व्यक्ती होते आणि ह्या सर्व व्यक्ती रोज पॉर्न फिल्मबाबत जो व्यवसाय व्हायचा त्यामध्ये नफा नुकसान किती झालेलं आहे याबाबत चर्चा करायचे. राज कुंद्रा आणि त्याचा ब्रिटनमधला नातेवाईक प्रदीप बक्षी यांनी एच अकाउंट नावाचं एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. या ग्रुपवर अश्लील चित्रपटाच्या निर्मितीतून सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहाराची चर्चा केली जात होती. तसंच या चित्रपटांमधून होणाऱ्या आर्थिक फायद्याविषयीची सुद्धा चर्चा झाल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. जास्तीत जास्त व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याविषयी त्यांनी चॅट केल्याचं आढळून आलं. याच ग्रुपच्या माध्यमातून राज कुंद्रा पैशांचा हिशोब घेत असे. अश्लील चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रींच्या मानधन देवाणघेवाणीचा उल्लेख सुद्धा चॅटमध्ये आढळून आलाय. राज कुंद्रानं तयार केलेल्या या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये केवळ 5 सदस्य होते. त्यात राज कुंद्रा, त्याचा नातेवाईक प्रदीप बक्षी, मेघा, रोब आणि रॉय यांचा समावेश होता. त्यांचे काही व्हॉट्सअप ग्रुप सापडलेत, ईमेल एक्सचेंजेस सापडलेत, अकाउंटिंग शीट सापडल्यात. जे हॉटशॉट्सवर जे चित्रफिती दाखवल्या होत्या, प्रसारित केलेल्या होत्या, त्या सुद्धा आपल्याला सापडल्यात. काल कोर्टाची परमिशन घेऊन आपण त्यांच्या ऑफिसेसचं पूर्ण सर्च केलं. त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला सर्व इन्क्रिमिनेटिंग गोष्टी आपल्याला सापडल्यात आणि म्हणून
तपासांती आपण राजकुंद्रा आणि त्यांचे IT चे हेड आहेत रायन थॉर्प म्हणून, त्यांना ह्या दोघांना सुद्धा काल रात्री अटक केलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीप बक्षी हा राज कुंद्राचा जवळचा नातेवाईक असून त्याची लंडनमध्ये केंद्रीन नावाची कंपनी आहे. केंद्रीन कंपनीचं हॉटशॉट नावाचं एक ॲप असून त्यावर अश्लील चित्रपट आणि अश्लील व्हिडिओ अपलोड केले जायचे. केंद्रीन कंपनीशी राज कुंद्राच्या वियान कंपनीचा करार आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटशॉट या OTT प्लॅटफॉर्मवर ज्या पॉर्न क्लिप अपलोड केल्या जायच्या ती कंपनी प्रवीण बक्षी नावाच्या एका व्यक्तीची होती आणि प्रवीण बक्षी हे राज कुंद्रा याचे अत्यंत जवळचे नातेवाईक होते. एवढंच नाही तर या सर्व कंपनीमध्ये IT फील्डमध्ये कोण असेल, कोण गुंतवणूक करेल, गुंतवणूक कुठून आणायची, या सर्व गोष्टींवरती राज कुंद्रा हे जातीनं लक्ष घालायचे. केंद्रीन कंपनीचं सगळं कामकाज राज कुंद्राच्या वियान कंपनीच्या कार्यालयातून चालवलं जायचं. त्यावरून राज कुंद्राचा या सगळ्या प्रकरणातला सहभाग पोलिसांनी स्पष्ट केला. त्यांचं एक ॲप होतं हॉटशॉट्स नावाचं. हे हॉटशॉट्स आणि केंद्रीन जरी लंडनमध्ये स्थित असली तरी याचे सर्व कॉन्टेंट क्रिएशन, त्यानंतर ह्या ॲपचं सर्व ऑपरेशन्स किंवा त्याचं संपूर्ण अकाउंटिंग हे मात्र वियान कंपनीच्या ऑफिसमधूनच व्हायचं मुंबईमध्ये, जे की राज कुंद्रा यांची ओनरशिप आहे. हॉटशॉट या ॲपवरून अश्लील चित्रपट आणि चित्रफिती प्रसारित केल्या जायच्या. मुंबईतील काही लोक या ॲपसाठी चित्रफिती पुरवत असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. हॉटशॉटवरील अश्लील कंटेंटमुळे गुगलनं आपल्या प्ले स्टोअरवरून हे ॲप काढून टाकलं होतं. हॉटशॉट्स नावाचं जे ॲप आहे याच्यावर पॉर्नोग्राफिक कंटेंट असल्यामुळेच ॲपल स्टोअरनी त्याला जून 2020 साली ते टेकडाऊन केलं होतं आणि नोव्हेंबर 2020 साली गुगल प्ले स्टोअरने सुद्धा हे ॲप डाऊन केलेलं आहे. त्यामुळे ते आता त्या ठिकाणी नाही आहे. हे आता वेगवेगळ्या ॲप्सच्या माध्यमातून हे कॉन्टेंट प्रसारित करत असतात. OTT प्लॅटफॉर्मसाठी शॉर्ट फिल्म, वेब सिरीजच्या नावाखाली अश्लील चित्रपट निर्मितीचा उद्योग सुरू असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. काही महिला कलाकारांनी या प्रकरणी पोलिसात यापूर्वीच तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून अश्लील चित्रपट निर्मितीच्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत विशेष. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. राज कुंद्रा एका ॲपवरून हे अश्लील चित्रपट प्रसारित करत असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. त्यामुळे हे ॲप आणि OTT प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा चर्चेत आलेत. OTT प्लॅटफॉर्मचा चित्रपट उद्योगावर किती परिणाम झालाय याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. OTT अर्थात ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्मला गेल्या 2 वर्षात प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय. खरे तर चित्रपट उद्योग या प्लॅटफॉर्ममुळे ढवळून निघालाय. पारंपरिक व्यवसायाला OTTने छेद दिलाय. विशेषतः चित्रपट निर्मात्याला OTT प्लॅटफॉर्ममुळे मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य मिळालंय. OTT साठी चित्रपट निर्माण करताना निर्माता दिग्दर्शकांना एक स्वातंत्र्य असं आलेलं आहे की अवघ्या तास-दीड तासामध्ये संपू शकेल अशा पद्धतीचे चित्रपट मांडणं. ऐसा वाला मशीन किधर मिलता है? क्यों? घर पे 2 गोनी भर के पैसा पड़ा है, गिनने नहीं हो रहा है. क्या हुआ यहाँ? कोरोना काळात लोकांना घराबाहेर पडणं कठीण झालं होतं आणि नेमक्या याच काळात OTT प्लॅटफॉर्मचं महत्त्व चित्रपट निर्मात्यांना उमगलं. तसंच प्रेक्षकांनाही घरबसल्या नवनवीन चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याची संधी मिळाली. सेन्सॉरशिपचे तर बंधनं होती, शिवाय सामाजिक लेवलला म्हणजे एखाद्या सिनेमामधलं जसं तर पद्मावतचं झालं किंवा काही सिनेमांचं होतं की एखाद्या सिनेमामधला काही कॉन्टेंट आवडला नाही किंवा काही गोष्टी आक्षेपार्ह वाटल्या लोकांना तर लोक स्वतः ते म्हणजे मॉरल पोलिसिंग असतं त्या पद्धतीने तो सिनेमा बंद पाडण्यापासून आंदोलनं करण्यापर्यंत सगळे प्रकार लोकांनी केलेले आहेत.
आता ते स्वातंत्र्य त्यांना मिळाले की त्यांच्यावर सेन्सॉरशिप नाहीये कोणाची. पूर्वी प्रेक्षक चित्रपट पाहण्याकरता चित्रपटगृहांपर्यंत जात असत, मात्र आता चित्रपट प्रेक्षकाच्या मोबाईल फोनपर्यंत येऊन पोहोचलाय. त्यामुळे प्रेक्षकाच्या हाती सगळं काही आलंय. खरं जे स्वातंत्र्य आहे ते खरं स्वातंत्र्य मिळाले ते आहे प्रेक्षकांना. कारण आतापर्यंत आपण चित्रपटाकडे जायचो, परंतु गेल्या म्हणजे मी जे नेहमी म्हणतो की पहिलं दूरदर्शन आलं, मग व्हिडिओ आला, मग चॅनल आले, मग मोबाईलवर सिनेमा आला, असं करत करत जे बदल होत आले आणि आता OTT आला. त्यामुळे OTTमुळे सिनेमा आपल्या हाती आला, आपल्या घरात आला आणि आपण आपल्या वेळेनुसार तो चित्रपट पाहू शकतो. OTT प्लॅटफॉर्मनं चित्रपट उद्योगातील आजवरची सगळी गणितं बदलून टाकली आहेत. लहान बजेटचे चित्रपट आणि वेबसिरीजसाठी हा प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरलाय. या प्लॅटफॉर्ममुळे अनेक नवोदित कलाकारांना संधी मिळाली आहे. आता OTTमुळे निर्मात्यांना एक स्वातंत्र्य मिळालं ते म्हणजे थीमचं स्वातंत्र्य. म्हणजे चित्रपटगृहामध्ये प्रामुख्याने सिनेमा रिलीज करताना अनेक अवधानं सांभाळावी लागतात. म्हणजे त्याच्यामध्ये गाणी पाहिजे, इतर प्रकारचा मसाला पाहिजे. अर्थात गेल्या काही वर्षामध्ये हिंदी सिनेमा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदलत चालला आहे. गीतविरहित चित्रपटांची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होत चाललेली आहे. वेगवेगळ्या विषयांच्या हाताळणीमुळे अल्पावधीतच तरुणांसह सगळ्याच वयोगटातल्या प्रेक्षकांना या माध्यमानं भुरळ घातली आहे. निर्माता आणि दिग्दर्शकाला आपल्या पद्धतीनं विषय मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असल्यामुळे काही बोल्ड विषयही हाताळले गेलेत. त्यामुळेच OTTवर सेन्सॉर लागू करण्याची मागणी झाली होती. दरम्यान OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेबसिरीजची निर्मिती करणाऱ्या काही कंपन्यांनी नुकताच सेल्फ सेन्सॉरशिप विषयी एक करार केलाय. या कंपन्यांनी स्वतःच आपल्या आशय निर्मितीवर बंधनं घालून घेण्याचा निर्णय घेतलाय. मात्र एकीकडे OTTमुळे चित्रपट उद्योगाला नवी दिशा मिळाली, तर दुसरीकडे काही ॲप्सच्या माध्यमातून अश्लील चित्रपट प्रदर्शित केले जात असल्याचं राज कुंद्राच्या अटकेमुळे उघड झालंय. चोरी छुपे पद्धतीनं हा उद्योग चालवला जात असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. त्याच्यामध्ये दोन गोष्टी दिसतात. एक म्हणजे काही C ग्रेडच्या मसाला फिल्ममध्ये अशा प्रकारच्या दृश्यांचा भरणा असणं, अथवा त्याहीपेक्षा खालच्या ग्रेडचे चित्रपट बनवले जाणं. आता ते चित्रपट बनवणारे निर्माते कोण आहेत, त्यातील कलाकार कोण आहेत, दिग्दर्शक कोण आहेत, हे याचं तसं उघड चर्चा होत नाही किंवा ऑफिशियल किंवा अधिकृत माहिती अशी कधीही मिळत नाही. OTTमुळे अश्लील चित्रपटांची निर्मिती करणाऱ्यांचं चांगलंच फावलं. अशा प्रकारच्या चित्रपटांचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग आहे. पॉर्नोग्राफिक व्हिडिओ कॉन्टेंट बघण्याची विविध कारणं असू शकतात आणि मला वाटतं त्यापैकी पहिलं कारण ज्याबद्दल आपण बोलूयात ते आहे एकटेपणा. बरेचदा लोकांना आयुष्यात जवळचे नातेसंबंध नसतात किंवा जवळचे मित्रमैत्रिणी नसतात, गप्पा मारायला कोणी नसतं. सो ह्या एकटेपणाशी डील करण्यासाठी आणि ह्या एकटेपणा दूर करण्यासाठी म्हणून बरेचदा लोक अशा पद्धतीचा कॉन्टेंट बघायला लागतात. खरं तर अनेक वर्षांपासून अशा प्रकारच्या सिनेमाची निर्मिती केली जाते. आज OTTच्या माध्यमातून नवा प्लॅटफॉर्म निर्मात्यांना मिळाला आहे. आपण प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू शकतो ह्याच्याबद्दल विचार करण्यापेक्षा ह्यापासून दूर पडणं, एखादं डिस्ट्रॅक्शन शोधणं आणि जितकं लांब आपल्याला पळता येईल ह्या अनकम्फर्टेबल किंवा अस्वस्थ करणाऱ्या भावनांपासनं तो एक अप्रोच शोधणं किंवा तसं एक सोल्युशन शोधणं म्हणून बरेचदा हा कॉन्टेंट बघितला जातो. OTTमुळे चित्रपट निर्मात्यांसोबतच प्रेक्षकांसमोर अनेक पर्याय उपलब्ध झालेत. त्यामुळे कोणत्या आशयाचा चित्रपट पाहायचा आणि कोणता नाही हे आता सर्वस्वी प्रेक्षकांच्या हातात आहे. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यासोबतच वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र महत्त्वाच्या सर्व अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रशासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करा. घरातून अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा आणि मास्क लावायला विसरू नका. नमस्कार.